जरूर जरूर. हो आम्ही रिक्षासाठीच उभा आहे. तुम्ही चालला ओके. हा पहा एकदम सुंदर चौक आहे. हा पहा चौक किती सुंदर आहे. उंच उंच सरोवर, उंच उंच सरोवरचं टॉवर आहे. इथे पण बाजूला कचराळी तलावाचा टॉवर आहे. समोर समेरन ग्रुपचे टॉवर्स आहेत. आणि हा रंगीबेरंगी लाईटमध्ये उजळून निघालेला, एकदम मस्त उजळून निघालेला चौक आहे. रेडियम हे आहेत आणि समोर महानगरपालिकेचा रस्ता आहे आणि समोरच महानगरपालिका आहे. हे का दाखवतोय? समोरच महानगरपालिका आहे. बघा शिवाजीचं चित्र, ते शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प आहे. वरती कार्यालय चालू आहे आणि हा अरुणकुमार वैद्य मार्ग आहे. समोर कचराळी तलाव आहे. समोर चिरंजीव हॉस्पिटल आणि सिद्धार्थ गार्डनकडे जाणारा रस्ता आहे. तर हे सांगायचं कारण आहे की आज हे सुंदर चौक आहे, त्याला पूर्ण झाडी आहे आणि सुंदर झाडीला, सुंदर चौकाला आता शिवसेनेचे जे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक राम रेपाळे साहेब आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बोर्ड लागलं. वाढदिवस करा ना नाही आहे, वाढदिवस करा नाही, पण सर्कलला जे काही बोर्ड लागलेले आहेत हे आक्षेपार्ह आहे. लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी आपली गरिमा सांभाळावी, मर्यादा सांभाळावी. आणि समोर जे चौकाला ते वेढलेलं आहे हे शहर विद्रुपीकरणचं कारण आहे. वाढदिवस येतो एक दिवस, पण आपण हा जो फ्लेक्स कचरा करतो पूर्णतः, आणि याला महानगरपालिका कार्यालय समोर असूनही आक्षेपार्ह होत नाही. आणि समोर तर दिसलं ज्वलंत पदार्थ विकले जातात. समोर ज्वलंत पदार्थ विकले जातात आहे. महापालिके चौकासमोर आहे, गाडी लागते आहे. हे तुम्हाला दाखवायचा मुद्दा आहे की महानगरपालिकेला आता कोणीही घाबरत नाही. महानगरपालिकेला आता कोणी घाबरत नाही. आता म्हटले ना, महासभेचे सचिवच म्हटले, ज्याचं सरकार त्याची सत्ता, कसलं संविधान कसली घटना. ज्याचं सरकार ज्याची सत्ता, कसलं संविधान कसलं घटना. आणि महानगरपालिका अधिकारी कार्यालय घेतात हप्ता, महानगरपालिका कार्यालय अधिकृत घेतात हप्ता. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपण काय घेतोय सगळं चौकाचं. हे धुरंधर महानगरपालिका आहे. इथे ज्वलंतशील पदार्थ उघड्यावर गॅस आहे, परवानगी आहे याला? नाही आहे. परवानगी आहे याला? नाही आहे. पण हा ज्वलंत गॅस पदार्थ विकतो. उद्या आग लागली, माहिती आहे, त्या आगीचे प्रकार घडतात, आगीचे प्रकार घेतात आणि अशा प्रकारे बघा उघड्यावर खुल्याम रोगराई पसरत, पाऊस येतोय, हे आपण ज्वलंत पदार्थ उघड्यावरचे खातोय. आणि उद्या जर काही झालं, आरोग्यात सुद्धा गेलं, आपण फक्त असे थडगी लावतो. ठाणे महानगरपालिका नंदित राजन विचार, हे थडगी लावायचे. चौक सुशोभीकरण, ब्युटिफिकेशन, ते आता ब्युटिफिकेशन चौक दिसतोय, ही महानगरपालिकेची बस दिसते. आणि असे अतिक्रमण करून लोक, कोण लक्ष नाही महानगरपालिकेचं. एकमेव आम्ही सारख्या जुन्या अधिकारी होतो, आम्ही ते करायचो काम. आणि चौकामध्ये असं अतिक्रमण पण महानगरपालिका सुज्ञ नाही आहे, कोणी काही करत नाही आहे. हे असे रस्ते अडवण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने, मी बोलतोय, हा अल्मेडा मार्ग आहे दिसतो. आता हा अल्मेडा ठाणे महानगरपालिका वकील आभार झाला, अल्मेडा मार्ग आहे आणि आपण त्याला ठाणे वैभव चौक दिले. हा अल्मेडा मार्ग पार तिथे जातो, त्याला आपण ठाणे महानगरपालिका चौक. हा अल्मेडा दिसतोय, हा अल्मेडा आहे आणि महानगरपालिका भवन, म्हणजे हा पूर्ण रस्ता अल्मेडा आहे. मग ठाणे वैभव चौक कुठून आला? कागदावर तर DP नाही, कशामध्ये चौक नाही आहे. तर ही दुर्धर अवस्था आहे. आज महानगरपालिकेचं संविधान, घटना, कायदा, कानून, शासन प्रशासन मंत्रालय काय नाही. आज मी सरळ महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मला भेट होती, नाही मिळणार म्हणून मी हंगामा केला. गेले 2 महिने भेट होत नाही, हंगामा केला. त्यामुळे लोक आता TV वर बातमी पाहिली
लोक असंयुतिक झालेले आहेत. असंयुतिक IBN 18 लोकमतने बातमी केली की लोक असहिष्णू झाली आहेत. लोक आयुष्य झाले म्हणजे लोकांना जाण नाही, लोक बोलत नाही काय घडतंय चाललंय काय घडतंय चाललं असंयुक्त झाली आहेत. राजकारणात काय होतं, सत्तेत काय करतो, कोण काय बोलत नाही, ते चाललंय म्हणून लोक आज IBN लोकची बातमी वाचली आणि असंविधानिक असंयुक्त आणि शंड नागरिक झालेले जे तुम्हाला सांगायचं. धन्यवाद.